महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या खाजगी आराम बस, ट्रक आणि अन्य माल वाहतूकदारांना थेट ई-चलनद्वारे दंड केला जातोय। त्यातून माल वाहतूकदारांचं प्रचंड नुकसान होतंय। अन्यायी ई-चलन रद्द करावं या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। संपूर्ण राज्यामध्ये ई-चलन विरोधी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। सर्वच प्रकारच्या वाहनधारकांना अचानक ई-चलन येतं आणि मोठी आर्थिक दंड आकारणी होते। प्रामुख्यानं वेगमर्यादा ओलांडण्याचं कारण असतं तर सीट बेल्ट लावलेला नाही, मोबाईलवर बोलत गाडी चालवली होती, हेल्मेट नाही, अशा कारणावरूनही आता ई-चलनातून दंड आकारणी होतीये। प्रामुख्यानं राज्यातील खाजगी आराम बस, ट्रक, टेम्पो आणि अन्य मालवाहतूक वाहनांना ई-चलनाद्वारे अक्षरशः लुटलं जातंय। ई-चलनाचा हा जिझिया कर रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरातून ठिणगी पडली आहे। कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं गेल्या 1.5 महिन्यापासून ई-चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलनं सुरू आहेत। बस मालक संघटनेचे पदाधिकारी प्रदीप राठोड यांनी तर या प्रश्नासाठी आमरण उपोषण छेडलं होतं। आज या संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलं। प्रदीप राठोड, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, बाबू बुचडे यांच्यासह अन्य वाहतूकदारांच्या सहभागातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यात आली। अन्यायी ई-चलन रद्द झालंच पाहिजे, खोटं आश्वासन देणाऱ्या परिवहन मंत्र्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। 19 मे रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी ई-चलनाबद्दल सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्यानंतर या विषयावर कसलीही कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे राज्यभरात हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं सांगण्यात आलं। हे आंदोलन केवळ वाहतूकदारांचं नसून सर्वसामान्य जनतेचंही आहे, कारण ई-चलनाचा बोजा कुणावरही पडू शकतो असं प्रदीप राठोड यांनी सांगितलं। यावेळी चंद्रकांत भोसले, दिलदार मुजावर, राजू ढाले, श्रीकांत बागडी, प्रतीक नकाते, गौरव कुसाळे, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, उत्कर्ष पवार उपस्थित होते। दरम्यान याच विषयावर आज रात्री 10 वाजता संवाद प्रतिवादमध्ये आपल्याला सविस्तर चर्चा पाहता येईल।